मोदी सरकारमुळे देशाची अधोगती होत आहे। मोदी यांच्या हुकुमशाही कारभाराला जनता कंटाळली आहे। अच्छे दिन आने वाले है असं आश्वासन देऊन मोदींनी केंद्रातील सत्ता बळकावली आहे। मात्र त्यांच्या मनमानी कारभारामुळे देशातील महागाई दिवसेंदिवस वाढतीये। स्वयंपाकाचा गॅस, इंधन, खाद्यतेल आदींचे दर वाढल्याने जगणं मुश्किल बनलंय। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव अटळ असल्याचं मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं। येथील भाजप आदिवासी आघाडीमधील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। जनवात्सल्य येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी शिंदे बोलत होते। सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे मैदानात उतरल्या। त्यांनी नेटाने प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यांच्या जाहीर सभांना, पदयात्रांना मतदारांकडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। अशा निष्क्रिय भाजपाला धडा शिकवण्यासाठी मतदारांनी सज्ज राहावं असं आवाहन शिंदे यांनी केलंय। यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबर्गी, सुशील बंदपट्टे, काशीनाथ क्षीरसीकर, उमेश कोळी, शिवानंद जमादार आदी जण उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।